टेक्स्च्युअल पॅसेज विचारलाय 20 मार्कासाठी आणि हा टेक्स्ट तुमच्या टेक्स्ट मधला असणार 20 मार्क आणि 20 मार्क जरी टेक्स्ट मधले असले तरी 20 पैकी 20 तुम्हाला पुस्तकातले येणार नाहीत. याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर पण येणार आहे. म्हणजे एकीकडे तुम्हाला पुस्तकात ग्रामर घुसवलं जाणार आहे पण ग्रामर मध्ये तुमचं पुस्तक जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला समजायला पाहिजे की पुस्तकाचा किती वापर करायचा आहे. प्रत्येक धडा अभ्यास करत असताना तुम्हाला त्याचा मराठीत अर्थ समजून घ्यायचा आहे. कळालं? पण प्रत्येक मराठीत अर्थ समजून घ्या पण प्रत्येक वेळी त्याला सारखं पुस्तकाला तुम्हाला रिवाइज करायचं नाही. एखादा धडा तुम्हाला शिकवणं झाल्यानंतर ते मराठीत त्याचा अर्थ काय झालाय व या धड्यामध्ये काय कुठल्या गोष्टी झाल्यात एवढंच तुम्हाला मराठीतून लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ग्रामर मध्ये तुम्हाला जिथं पाठ करायचं तिथं पाठ करा आणि जिथं तुम्हाला टेक्निक वापरायचं तिथं टेक्निक वापरा. सगळे वाईस झाला. वाईस मध्ये आपण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वाईस शिकलो. त्याच्यामध्ये आपल्याला 3